आपण ह्या आंदोलनासाठी अजितराव काळे साहेबांच्या पाठीशी राहू. आपण सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो व थांबतो. आता टाके साहेबांनी पण सगळ्या गोष्टी सांगितल्या. विषय असा आहे की ही वेळ का आली, ज्यावेळेस आपण उच्च न्यायालयात त्याच्या संदर्भात याचिका दाखल केली तर सातत्याने कागद सरकारच्या दप्तरी असताना देखील खोटे शपथपत्र शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल केले आणि त्या खोट्या शपथपत्राच्या आधारावर ज्यावेळेस मी कोर्टाला विनंती केली की हे कागद माझ्याकडे आहेत, हे तुमच्याच कस्टडीतले कागद आहेत, महसूल खात्याच्या कस्टडीतले कागद आहेत, त्यांनी फक्त हे सांगावं की या जमिनी शेतकऱ्यांच्या ॲक्वायर केलेल्या आहेत, त्याच्या संदर्भात भूसंपादनाची कार्यवाही झालेली आहे आणि त्याचे पैसे आम्ही शेतकऱ्याला दिलेले, त्याच्यामुळे यांना अधिकार राहिला नाही. एवढी छोटी मागणी मी केली. आजपर्यंत शासनाच्या वतीने कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही. जाणीवपूर्वक खोटे शपथपत्र उच्च न्यायालयात दाखल केले. मी त्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात सुद्धा आपण उच्च न्यायालयाची त्या बाबतीतली भूमिका सांगितलेली आहे की हे सगळं चुकीच्या पद्धतीने होतंय. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस शेतकरी एका भूमिकेत येतात, इथले विरोधी पक्षनेते त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील होते, मी त्यांना वैयक्तिक स्वरूपात विनंती केली आणि एक निवेदन तयार करून दिलं की याच्या संदर्भात तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका मांडा. त्यावेळेस महाआघाडीचं सरकार होतं आणि थोरात साहेब त्यावेळेस राज्याचे कृषी मंत्री होते, महसूल मंत्री होते. महसूल मंत्र्याला ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला, आदरणीय आत्ताचे आपले महसूल मंत्री विखे पाटलांनी ज्यावेळेस हा प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांना असं सांगण्यात आलं की आपण दोघंही जण याच जिल्ह्यातले आहोत, आपल्या दोघांनाही हा प्रश्न माहिती आहे आणि हा प्रश्न कसा सोडवायचा हे देखील माहिती आहे. असं शब्द कोणी दिले? थोरात साहेबांनी तिथं दिले. मग आमचा समज असा झाला की ठीक आहे, आता दोघंही मंत्री विरोधी पक्ष नेता आपल्या भागातला आहे, हा प्रश्न मार्गी लागेल. त्याच्यानंतर दुर्दैव असं झालं की सरकार पडलं. सरकार पडल्यानंतर आपल्या सुदैवाने परत आपल्या भागातले महसूल मंत्री तिथं सरकारमध्ये आले. सरकारमध्ये आल्यानंतर आपण परत निवेदन दिलं की बाबा हे जे काही तुम्ही बोलला होता तिथं त्या पद्धतीने आता हे काम व्हायला पाहिजे आणि या लोकांना या जमिनी मिळाल्या पाहिजे. आपल्याला त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं की कोर्टात केस चालू आहे, मी इथं काही बोलणार नाही, पण हे काम केल्याशिवाय मी राहणार नाही, हे त्यांचे शब्द होते. म्हटलं ठीक आहे, 2 महिने देऊ, 4 महिने देऊ, 6 महिने देऊ. आज 8 महिने झाले. 8 महिन्यानंतर सुद्धा हा निर्णय होत नाही, म्हणून आज आपल्याला ही भूमिका घ्यावी लागली. ज्यावेळेस 5 दिवसापूर्वी आपण याला रितसर अर्ज केला, तहसीलदार साहेब इथं आहेत, त्यांना सुद्धा वैयक्तिकरित्या आणि अर्ज नेऊन दिला आणि सांगितलं की आम्हाला परवानगी पाहिजे. परवानगी दिली. त्याच्यानंतर आम्ही पोलीस खात्याकडे गेलो, म्हटलं नको काही प्रॉब्लेम यायला. पोलिसांना विनंती केली की याला आम्हाला परवानगी द्या. पोलिसांनी रितसर परवानगी दिली. एक विषय असा आहे की आम्ही काय मागतोय? आम्ही सरकार पाडा असं म्हणतोय का? पाडा म्हणतोय का? वेळ आली तर ते पण करावं लागेल. पण आज काय म्हणतोय? आज आम्ही आमच्या हक्कासाठी रस्त्यावर आलो. आम्ही कुणाच्या विरोधात बोललो नाही, कोणत्या मंत्र्याला शिव्या दिल्या नाही, पण तुम्ही ती वेळ आमच्यावर आणली. कारण काल दुपारी तुम्ही आमचा अर्ज जो मंजूर झालेला होता तो अर्ज तुम्ही नामंजूर केला. आंदोलनासाठीची भूमिका आमची होती, शांततेने आंदोलन होतं. आंदोलन काय होतं? आत्मक्लेश. आत्मक्लेश म्हणजे काय? स्वतःला त्रास करून घ्यायचा होता की गांधी बाबा तुम्ही स्वातंत्र्य दिलं आम्हाला, परंतु स्वातंत्र्य दिल्यानंतर देखील 75 वर्ष आम्हाला त्याचा काही उपयोग झाला नाही. आमच्या जमिनी ज्या ब्रिटिश शासनाने लुटल्या होत्या त्याच या सरकारने पण लुटायचं धोरण ठेवलेलं आहे आणि तुम्ही जर स्वातंत्र्य देऊन आम्हाला उपयोग होणार नसाल तर आम्हाला आत्मक्लेश करायचा आहे. साधं काम होतं. आम्हाला कुणाच्या विरुद्ध बोलायचं नव्हतं, आम्हाला कोणती भूमिका कोणत्या राजकीय नेत्याच्या विरुद्ध घ्यायची नव्हती. परंतु झारीतले शुक्राचार्य इथं इतके जमा झालेले आहेत की त्यांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. काल दुपारी अनिलला व्हॉट्सअपवरून मेसेज आला की या आंदोलनाची परवानगी तुमची नाकारली. म्हटलं ठीक आहे. शब्द काय वापरले पोलिसांनी? की तुम्हाला महात्मा गांधी पुतळ्या पुढे दिलेली परवानगी नाकारतोय. म्हणजे काय झालं? तिथं करू नका, तुम्ही दुसरीकडे पुढे करा, असाच अर्थ झाला ना. मग आम्ही आपलं तिथून निघलो, पायी इथपर्यंत आलो आणि त्याच्यामुळं तहसीलदार साहेब तुम्हाला विनंती करतो की या जमिनी ज्या आहेत या गोरगरिबाच्या जमिनी आहे. तुमची भूमिका सरकारी अधिकारी म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा राजकीय व्यक्तीचा बळी न पडता जी काही भूमिका आम्ही सांगतोय तुम्हाला कागदानिशी सांगतोय, याच्यात जर एक शब्दाचं जरी खोटं सापडलं तर तुम्ही आमच्यावर केसेस करू शकता. परंतु जर तुम्ही कागद लपवून
शेतकऱ्यांच्या जमिनी जर लुटणार असाल तर ते कधी शक्य होणार नाही. कोर्टात जे व्हायचं ते होईल, पण रस्त्यावर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. ही भूमिका आम्हाला शासनाला कळवायची आहे आणि त्या माध्यमातून आपण आज तहसीलदार साहेबांकडे निवेदन द्यायला आलो. आज 1 तारखेला शेतकरी संघटना आणि आखारी पीडित संघटना यांच्या माध्यमातून आपण एक आत्मक्लेश आंदोलन घेण्याचा निर्णय घेतला होता. आत्मक्लेश करण्याचं कारण काय होतं की ब्रिटिश शासनाने 1918ला ज्या जमिनी घेतल्या त्या जमिनी 30 वर्षाच्या कराराने शेतकऱ्यांच्या घेतलेल्या होत्या, परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील कोणत्याही पद्धतीने त्या जमिनी परत घेण्याची भूमिका शासनाची नव्हती. त्याला आवाज उठवण्यासाठी म्हणून उच्च न्यायालयात त्याच्या संदर्भातलं एक जनहित याचिका दाखल झालेली आहे आणि त्या जनहित याचिकेचं काम चालू असताना शासनाच्या वतीने जे शपथपत्र दाखल करण्यात आले ते चुकीचे शपथपत्र दाखल करण्यात आले आणि त्याचा विरोध म्हणून की शासन जर समजा कागद चोरत असेल, कागद कोर्टाला पुरवत नसेल तर याच्यासाठीचं रस्त्यावरचं आंदोलन झालं पाहिजे. शासनाला त्याच्याशिवाय जाग येणार नाही आणि म्हणून एक पवित्रा घ्यावा लागला की या संदर्भात आपली एक भूमिका शासनापर्यंत गेली पाहिजे. म्हणून हे आजचं आंदोलन आम्ही घेतलं. आंदोलन घेत असताना आम्ही रीतसर परवानगी मागितली. गेल्या 5-6 दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाकडे परवानगी मागितली, पोलीस खात्याकडे परवानगी मागितली, त्याच्या परवानग्यासुद्धा देण्यात आल्या. रीतसर परवानगी दिलेली असताना या ठिकाणी आमची अचानकपणे काल रात्री परवानगी नाकारली. तर तुम्ही गांधी पुतळ्यापाशी बसून तुम्ही काही आंदोलन करायचं नाही अशी भूमिका या माध्यमातून प्रशासनाने घेतली. मी म्हटलं ठीक आहे की जर तुम्हाला तिथं बसून द्यायचं नाही आम्ही तहसीलदार साहेबांना पायी येऊन निवेदन देतो आणि या संदर्भात आमचा आवाज शासनापर्यंत कसा जाईल ही आमची भूमिका होती. सुदैवाची गोष्ट अशी आहे की राज्याचे महसूल मंत्री यांचा सुद्धा आज श्रीरामपूरमध्ये कार्यक्रम आहे. त्यांनी सुद्धा प्रशासनाची मीटिंग बोलवलेली आहे. मला त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करायची आहे की साहेब आता अंत झालेला आहे. आता याच्यापेक्षा जास्त अंत तुम्ही शेतकऱ्यांचा पाहू नका. तुम्ही या सगळ्या भूमिकेत तुम्ही आहात. तुम्ही हा प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. अपेक्षा तुमच्याकडनं एवढीच आहे की तुम्ही आमच्या भागातले असल्यामुळं आमची मागणी तुमच्याकडे हक्काची आहे की हा विषय तुम्ही लावून धरावा. तुम्ही तो लावून धराल अशी खात्री आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळापासून हा प्रश्न काही मार्गी लागलेला नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मी महसूल मंत्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी हा प्रश्न तातडीने हातात घ्यावा आणि तो सोडवावा, जेणेकरून ह्या गोरगरीब जनतेला काही न्याय देऊ शकू आपण. 7,500 एकर जमीन याच्यातनं गोरगरिबाची सुटणार आहे आणि ती जर जमीन या गोरगरिबांना मिळाली तर कदाचित मला वाटतं श्रीरामपूरचं जे वैभव गेलेलं होतं ते वैभव परत मिळवण्यासाठी फार मोठा हातभार लागणार आहे. म्हणून मी आजचा कार्यक्रम इथं घेतलेला आहे. धन्यवाद.